पुण्यातील एका गावात शेतात पडलेला पांढऱ्या बॉक्सचा ढिगारा उघडून पाहताच उडाली खळबळ. अक्षरशः आत असं गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. सकाळची वेळ होती. गावातील काही शेतकरी नेहमीप्रमाणे शेताच्या दिशेने निघाले होते. वातावरण शांत होतं. पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता आणि सर्व नेहमीसारखं वाटत होतं. पण अचानक एका शेताच्या बांधाजवळ पोहोचताच सगळ्यांचे पाय थबकले. समोर दूरवरून पांढऱ्या रंगाचे मोठमोठे बॉक्स रचल्यासारखे पडलेले दिसत होते. सुरुवातीला कुणालाच काही समजलं नाही. रातोरात इतका मोठा ढिगारा इथे आला तरी कसा, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला. काही जणांनी एकमेकांकडे पाहिलं पण कुणीही जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं. थोड्याच वेळात बातमी गावभर पसरली. शेतात काहीतरी संशयास्पद सापडले अशी चर्चा सुरू झाली. गावातील लोक तिथे जमा होऊ लागले. काहींच्या चेहऱ्यावर भीती होती तर काहींच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. लांबून पाहताना ते बॉक्स अगदी नवीन आणि व्यवस्थित पॅक केलेले दिसत होते. कुठेही माती लागलेली नव्हती, म्हणजेच ते नुकतेच आणून फेकण्यात आले होते हे स्पष्ट होतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणती वस्तू अशी शेतात टाकली जाऊ शकते हे कुणालाच समजत नव्हतं. एक वृद्ध शेतकरी सावधपणे पुढे आला. त्याने एका बॉक्सच्या कोपऱ्याला हलकासा हात लावला आणि लगेच मागे सरकला, कारण त्या बॉक्समधून एक विचित्र वास येत होता. तो वास इतका वेगळा होता की काही लोकांनी लगेच तोंडाला रुमाल लावले. यात काहीतरी धोकादायक असू शकतं अशी कुजबूज सुरू झाली. काहींना वाटलं की हा एखादा रासायनिक कचरा असावा, तर काहींनी तर थेट जीवघेण्या पदार्थांचा संशय व्यक्त केला. गावातील तरुणांचा एक गट पुढे आला. त्यांनी दुरूनच एका बॉक्सवर दगड मारून पाहिला. बॉक्स थोडासा फुटला आणि यात काही प्लास्टिक सारख्या वस्तू चमकल्यासारख्या दिसल्या, पण स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. गर्दीत अचानक शांतता पसरली. प्रत्येक जण एकाच दिशेने पाहत होता. कुणीही मोठ्याने बोलत नव्हतं. जणू त्या बॉक्समध्ये काहीतरी भयानक दडलं होतं आणि ते बाहेर येण्याची वाट पाहत होतं. एकामागून एक चर्चा वाढत गेली. काहींनी सांगितलं की रात्री उशिरा त्या भागात एक मोठं वाहन फिरताना दिसलं होतं, पण अंधारामुळे कुणी नीट लक्ष दिलं नव्हतं. आता मात्र सगळे त्या गोष्टी जोडू लागले. कुणीतरी मुद्दाम इथे हे टाकून गेलंय असं स्पष्टपणे बोललं जाऊ लागलं. पण कोण आणि का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता. गर्दी वाढत होती आणि त्याचबरोबर भीतीही वाढत होती. काही महिलांनी तर मुलांना तिथून दूर नेण्यास सुरुवात केली. जवळ जाऊ नका असा आवाज वारंवार ऐकू येत होता. काही लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात केली. सोशल मीडियावर त्या पांढऱ्या बॉक्सचे फोटो फिरू लागले आणि काही मिनिटातच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने धाडस करून एका बॉक्सचं झाकण थोडंसं उघडलं. आत दिसलेली वस्तू पाहून तो काही क्षण जागेवरच थिजला. त्याने लगेच झाकण बंद केलं आणि मागे सरकत फक्त एवढंच म्हणाला, हे साधं काही नाही. त्या एका वाक्याने लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण आत नेमकं काय दिसलं होतं हे तो लगेच सांगायला तयार नव्हता. थोड्या वेळाने आणखी 2 बॉक्स उघडण्यात आले. आत सगळीकडे एकसारख्या पॅकिंगमध्ये ठेवलेल्या वस्तू होत्या. त्या व्यवस्थित सीलबंद होत्या आणि त्यांच्यावर काही छापील अक्षरं दिसत होती. पण धुळीमुळे आणि घाईगडबडीत कुणालाच नीट वाचता येत नव्हतं. तरीही आता एवढं मात्र स्पष्ट झालं होतं की हे कोणत्याही सामान्य व्यक्तीचं काम नव्हतं. यामागे मोठं काहीतरी दडलं होतं. एकीकडे लोक चर्चा करत होते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मनात वेगळीच भीती होती. जर यातून काही घातक बाहेर पडलं तर आपल्या जमिनीचं काय, पिकांचं काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. कारण ते बॉक्स अगदी शेताच्या कडेलाच फेकण्यात आले होते. पाऊस आला असता तर त्यातील काहीही पदार्थ थेट जमिनीत मिसळले गेले असते. जसा जसा वेळ जात होता तसं लोकांचं कुतूहल अधिकच वाढत होतं. काही जणांनी बॉक्सवरील लेबल साफ करून वाचण्याचा प्रयत्न केला, पण जे शब्द दिसू लागले ते पाहून सगळेच एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्या शब्दांचा आणि शेतात पडलेल्या या ढिगाऱ्याचा काही संबंध लागत नव्हता. गावात कुजबूज वाढली तर काहींनी लगेच तिथून निघून जाणं पसंत केलं. एका व्यक्तीने थरथरत्या आवाजात सांगितलं की हे पदार्थ साध्या पद्धतीने टाकण्यासारखे नाहीत, त्यांच्यासाठी वेगळे नियम असतात. हे ऐकताच लोकांच्या मनातील भीती आणखी वाढली. म्हणजे हे सगळं बेकायदेशीर आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पण अजूनही पूर्ण सत्य कुणालाच माहीत नव्हतं. आता प्रत्येक बॉक्स उघडून पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. एकामागून एक बॉक्स उघडले जाऊ लागले आणि आत दिसणाऱ्या वस्तूंची सर्वांच्या चेहऱ्यावरील रंग आत दिसणाऱ्या वस्तू पाहून उडला. काही पॅकिंग नवीन दिसत होतं तर काहींवर धूळ बसलेली होती. काहींची सील तुटलेली होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट अजून समोर यायची होती. एका बॉक्समध्ये असलेल्या पॅकेटवर मोठ्या अक्षरात काही शब्द लिहिलेले दिसले. ते वाचतानाच गर्दीत अचानक शांतता पसरली. कुणीही बोलत नव्हतं. काही सेकंदांसाठी जणू वेळ थांबला होता. लोक एकमेकांकडे फक्त आश्चर्याने पाहत होते, कारण आत काय आहे याची आता स्पष्ट कल्पना येऊ लागली होती. हळूहळू सगळं सत्य बाहेर येऊ लागलं. ते सर्व बॉक्स प्रत्यक्षात औषधांनी भरले होते. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्या बॉक्समध्ये टाकण्यात आली होती. काही औषधांची मुदत संपली होती तर काही अजूनही पूर्णपणे सीलबंद आणि वापरण्यायोग्य दिसत होती. हे पाहून लोक अक्षरशः हादरले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या पॅकिंगवर स्पष्टपणे विक्रीसाठी नाही असे शब्द लिहिलेले होते. म्हणजेच ही औषधं सामान्य बाजारात विकली जाणारी नव्हती. त्यांना विशिष्ट पद्धतीने नष्ट करणं आवश्यक होतं. पण कुणीतरी ती थेट शेतात आणून फेकून दिली होती आणि हे सगळं इतक्या गुपचूप पद्धतीने करण्यात आलं होतं की गावातील कुणालाही याचा पत्ता लागला नाही. ही बातमी समोर येताच परिसरात संतापाची लाट पसरली. लोकांना आता भीतीपेक्षा जास्त राग येत होता. जर ही औषधं चुकीच्या हातात गेली असती, जर लहान मुलांनी ती उघडली असती तर, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. शेतकरी संतप्त झाले होते, कारण त्यांच्या जमिनीचा आरोग्याचा थेट खेळ करण्यात आला होता. त्या दिवशी शेताच्या बांधावर पडलेला तो पांढऱ्या बॉक्सचा ढिगारा
ढिगारा केवळ कचऱ्याचा ढिगारा नव्हता, तो एका भयानक निष्काळजीपणाचा पुरावा होता. रातोरात आलेले हे बॉक्स गावकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न कायमचे सोडून गेले. एवढा मोठा साठा इथे आणला कोणी, तो टाकण्यामागे उद्देश काय होता आणि अजूनही अशा किती ठिकाणी असाच धोका लपलेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजही लोक शोधत आहेत.